नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जीआर शासन निर्णय हा पाहणार आहोत। नेमकी जीआर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटनेमध्ये दिनांक 1/11/2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जीआर हा आला आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले महाराष्ट्र राज्य परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटनेमध्ये दिनांक 1/11/2005 नंतर जे काही रुजू झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जीआर आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जीआर शासन निर्णय आला आहे। आपण या ठिकाणी जीआर दिनांक पाहू शकता की 11 जून 2025 हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जीआर आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जी काय आहे सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय महाराष्ट्र राज्य परिवीक्षा आणि अनुसंरक्षण संघटनेच्या कार्यालयामध्ये दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय 31/10/2005 मधील तरतुदीनुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना खालील अटीच्या अधीन राहून लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आली आहे। पाहूयात नेमकी अटी व शर्यती काय आहेत त्या। यामध्ये सर्वात पहिली जी काही अट आहे ती म्हणजे की आपण या ठिकाणी पाहू शकता की परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करताना संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित मान्यताप्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे उदाहरणार्थ कंत्राटी पद्धतीने विशिष्ट समिती कालावधीकरिता एखाद्या प्रकल्पाकरिता प्रकल्पाच्या कालावधीपुरती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यास परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना प्रणाली लागू राहणार नाही। म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही कंत्राटी पद्धतीने विशिष्ट समिती कालावधीकरिता तसेच एखाद्या प्रकल्पाकरिता प्रकल्पाच्या कालावधीपुरती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने जे काही कर्मचारी असणार आहेत त्या कर्मचाऱ्यांना ही जी काही योजना आहे अंशदान निवृत्ती वेतन योजना ही लागू राहणार नाही। यानंतरची दुसरी जी काही अट आहे ती म्हणजे की सेवेत नियुक्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची नियुक्ती ही विविध पद्धतीने नियमित वेतन श्रेणी असणाऱ्या नियमित पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने झाली आहे। तसेच सदर कर्मचारी नियमित पदावर आहे कायम आहेत याची खात्री करण्याची जबाबदारी त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याची राहील। यानंतरची तिसरी आणि शेवटची जी काही अट आहे ती म्हणजे की सदर कर्मचाऱ्यांच्या नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून त्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येत असल्याने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31/10/2005 व दिनांक 7/7/2007 मधील तरतुदीनुसार आवश्यक ती कारवाई करण्याची जबाबदारी त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याची या ठिकाणी राहणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की सदरचा शासन निर्णय जो काय आहे तो म्हणजे की महाराष्ट्र शासनाच्या जी काही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा जो काही संकेतांक आहे तो म्हणजे की 20-25-06-11-15-4301-5730 असा आहे। म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जीआर आहे तो डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची त्यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा जीआर हा डाउनलोड हा करू शकता। आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जीआर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड जीआर घेऊन मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन जीआर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जीआर घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।